हॅलो फ्रेंड्स. चला, रोज तुम्ही अभ्यास करतच असाल. याआधी आपण दोन टॉपिक बघितलेले आहे, क्रमाने येणारा अक्षरगट आणि क्रमाने येणारा संख्यांचा समूह. आता यात आज आपल्याला पुढे जाऊन क्रमाने येणारी आकृती हा जो काही एन एम एस सिरीजमधला आज आपला तिसरा घटक आज आपण बघणार आहे आणि त्याचे उदाहरणं या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. अपेक्षा करतो सगळे घरी अभ्यास करत असतील, रिव्हिजन करत असतील. या घटकांचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला परीक्षेमध्ये चांगला जे काही स्कोर आहे, चांगले मार्क आहे ते मिळू शकत नाही. तर जर आजचं जे काही पहिलं इथं आकृती हिचं आपण निरीक्षण करू आणि आपल्याला कशा प्रकारे सोडवता येईल याचा आज आपण अभ्यास करू. तर पहिली आकृती जर आपण या ठिकाणी बघितली तर या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये एक टिंब दिलेला आहे. पुढच्या आकृती बघा, एक त्रिज्या या ठिकाणी आली. त्रिज्या आपण या ठिकाणी जर बघितली तर इथे दिसते आपल्याला ही त्रिज्या. त्यानंतर आपण जर पुढच्या आकृतीत बघितलं तर ही त्रिज्या इथं 90 डिग्रीमध्ये पुढे सरकली आहे, 90 अंशात. तर मग या पुढच्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी हा जर 90 अंश होतोय तर या ठिकाणी ही रेष पुढे सरळ होईल अशी. म्हणजे या ठिकाणी ज्या आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये बरोबर सरळ रेष दिसते, या ठिकाणी 90मध्ये इथं आली, त्यानंतर 90मध्ये फिरली आणि मग दुसऱ्या जो काही आपला पर्याय क्रमांक 2 आहे याच्यामध्ये सरळ रेष तयार होईल आणि हाच आपला बरोबर या ठिकाणी पर्याय असेल. हे आपले मार्क मिळवणारे हातचे प्रश्न आहे, त्यामुळं याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. आकृत्या आणि आकृत्यांवरील प्रश्न हे पण आपल्याला या ठिकाणी मार्क मिळवून देतात. चला, पुढच्या आकृतीचं या ठिकाणी आपण निरीक्षण करणार आहे. या आकृतीमध्ये जर आपण काळजीपूर्वक बघितलं, आता बघा ही जी काही पहिली आकृती आहे हिचं निरीक्षण करू आपण. पहिली आकृती काळजीपूर्वक या ठिकाणी सर्वांनी बघायची आहे. आणि या आकृतीत काय दिसतंय, ही जी पहिली आकृती आय दिसतोय, त्यानंतर त्याच्यासमोर यू आहे, टी दिसतोय, यल दिसतोय. आता त्याच्या पुढच्या आकृती ही इथं जर आपण निरीक्षण केलं तर आय आणि यूची जागा आहे तीच आहे, फक्त टी आणि यल या ठिकाणी असणारं टी आणि या ठिकाणी असणारं जो काही टी आणि यल यांची जागा परस्पर बदलली आहे. पुढच्या आकृतीमध्ये बघा बरं, पुढच्या आकृतीमध्ये आता यू आणि आयची जागा फिक्स राहणार आहे. बघा बरं का, आता मग इथं जागा कोणाची चेंज होईल जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर यू आणि आय जिथे आहे तिथंच राहील. याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 3 आहे, चुकीचं आहे. 3 पण चुकीचं आहे, 2 पण चुकीचं आहे. यू आयची जागा स्थिर राहील आणि जागा इथं यल आणि टी परस्परांसोबत इथं चेंज करून घेतील. याचा अर्थ पर्याय क्रमांक हा आपला योग्य पर्याय असेल. इथं निरीक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला आकृतीचं निरीक्षण करून कोणता पर्याय बरोबर असेल, इतर चुकीचे पर्याय काढायचे आणि बरोबर पर्याय आपल्याला इथं शोधायचा एक पर्याय असतो. चला, पुढच्या आकृतीकडे जाऊया. आता बघा, आकृती क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारची सिक्वेन्स दिलेली आहे सर्वांनी काळजीपूर्वक त्या ठिकाणी बघा आणि कसं सोडवता येईल आपल्याला उदाहरण. तर पहिल्या आकृतीमध्ये जो काही आतली आकृती आहे त्रिकोण आहे, म्हणजे बहुभुजाकृती आहे आणि बाजूने काय आहे, वर्तुळ आहे. याचा अर्थ गोलमध्ये किंवा वर्तुळामध्ये बहुभुजाकृती. आणि जर ही दुसरी आकृती आपण निरीक्षण केलं तर या चौकोनामध्ये गोल दिला आहे, वर्तुळ दिलं आहे. याचा अर्थ आपल्याला काय म्हणता येईल, बहुभुजाकृतीमध्ये वर्तुळ. आता पुढची सिक्वेन्स बघा, इथं काय दिलं आहे, वर्तुळात बहुभुजाकृती, वर्तुळात बहुभुजाकृती. म्हणजे ही पुढचा जो का प्रश्नचिन्ह दिसते याच्या ठिकाणी कोणती आकृती यायला पाहिजे, बहुभुजाकृतीत वर्तुळ. म्हणजे मधली आकृतीत वर्तुळ राहणार आहे, परंतु त्याच्या अलीकडची आकृती काय राहणार आहे, बहुभुजाकृती. आता निरीक्षण करा बरोबर, या ठिकाणी 3 बाजू या बहुभुजाकृतीला होती, तर पुढे इथं काय चालायचा, 4 बाजूंचा चौकोन. आता ह्या बहुभुजाकृतीला मध्ये बघा किती बाजू आहे, 1 2 3 4 5.
इथे याला 5 बाजू आहे. याचा अर्थ पुढची बहुभुजाकृती ही 6 बाजूंची असायला पाहिजे. मग पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा बरं, 1 2 3 4 5 आणि 6. 6 बाजू असलेल्या बहुभुजाकृतीमध्ये वर्तुळ म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. तर आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या प्रश्नामध्ये आपल्याला बघा सिक्वेन्स शोधायची असते. बघा मुलांनो, आपण या ठिकाणी हे जे प्रश्न तुम्हाला दिसत आहे याचं योग्य निरीक्षण आणि निरीक्षणानुसार आपल्याला आकृतीमध्ये कोणता क्रम दिसतोय ते थोडंसं बघणं, आपल्याला आपली निरीक्षण शक्ती चांगली असणे या ठिकाणी गरजेचं आहे. आणि परीक्षेला असेच प्रश्न आपल्याला मार्क मिळवून देतात. बाकीचा अभ्यास तर आपल्याला करायचाच आहे, परंतु हा जो काही आकृत्यांचा भाग आहे हा पण चांगल्या प्रकारे करायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला याची मार्क मिळवायची आहे. तर चला बघूया ह्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतंय. आता ही आकृती जर आपण काळजीपूर्वक बघितली तर याच्यामध्ये असणारा हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणाचं तुम्ही निरीक्षण करा. हा त्रिकोण या ठिकाणी दिसतोय. त्रिकोण जर बघितला तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने उलट्या बाजूने म्हणजे या ठिकाणी आला त्रिकोण. पुढच्या आकृतीमध्ये पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आणि 90 डिग्रीच्या कोनातून हा खालच्या बाजूला आला. याचा अर्थ पुढच्या आकृतीमध्ये नक्कीच तो कुठे असणार आहे, ह्या ठिकाणी असणार आहे. मग आपल्याला ह्या कोपऱ्यामध्ये ह्या बाजूला दिसणारा पर्याय क्रमांक फक्त कोणता आहे, जो पर्याय क्रमांक 2 आहे. या ठिकाणी हा त्रिकोण या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतोय. बरोबर आपण काय ओळखलं, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आणि 90 अंशाच्या कोनामध्ये तो त्रिकोण पुढे पुढे सरकत होता. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य उत्तर असेल. चला पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी स्क्रीनवर घेतोय. निरीक्षण महत्त्वाचं आहे. आधी आपल्याला आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि योग्य प्रकारे कोणता पर्याय असेल हे निवडायचे. आता ह्या आकृतीमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर पहिली आकृती या ठिकाणी दिसते. त्याचे काही कडा इथं मुडपलेलं दिसतं आपल्याला. आणि 2 नंबरची आकृती जर पाहिली तर ही आधी डोकं खालच्या बाजूला होतं. आता पुन्हा हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 डिग्रीत फिरला आणि वरची जी त्याची कडा आहे इथं मुडपली. पुन्हा 90 अंशामध्ये तो वरच्या बाजूला आला आणि ही मुडपलेली ही एक सरळ झाली, ही एक मुडपलेली. याचा अर्थ दोन्ही पण सरळ झाले, तर एक सरळ रेषेमध्ये आला. पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंशात फिरला, एक बाजू मुडपली. आता हा पुन्हा काय करेल, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने खालच्या बाजूला येईल अशा प्रकारे. आणि एक मुडपलेली, त्याचा अर्थ दोन्हीही मुडपून जातील. अशा प्रकारे दोन्हीही वक्राकार बाजू दिसतील. म्हणजे दोन्ही वक्राकार बाजू असणारा पर्याय कोणता आहे, 3. अशा प्रकारे साध्या साध्या ज्या काही निरीक्षणामधून आपल्याला उत्तर या ठिकाणी शोधता येईल. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये स्क्रीनवरती आपल्याला हा पुढचा प्रश्न दिसतोय. आता ह्या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं, बघा बरं काय दिसतंय. बघा पहिल्या आकृतीत एक गोल दिसतोय, फक्त एक आकृती. पुढची या ठिकाणी 2 चौकोन आहे. त्या पुढची आकृती किती त्रिकोण आहे, 1 2 3 4 4 त्रिकोण आहे. थोडक्यात काय झालं बघा, गुणोत्तर आहे. एकाच 2, एकाची दुप्पट केली इथं 2 आकृत्या आल्या, 2ची दुप्पट केली 4 झाली. याचा अर्थ पुढच्या प्रश्नचिन्हाच्या जागी नक्की काय होणार आहे, 4चे आपल्याला काय करावं लागेल, दुप्पट किती होईल, 4 दुने 8. याचा अर्थ प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी आकृती आहे यामध्ये किती आकृत्या यायला पाहिजे, 8 आकृत्या या एकत्र असायला पाहिजे. तो आपला या ठिकाणी योग्य पर्याय असेल. मग बघा बरं, पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे, कारण की या ठिकाणी 8 आकृत्या नाही आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 पण या ठिकाणी चुकीचा दिसतोय. पर्याय क्रमांक 4 पण चुकीचा आहे. एकच पर्याय क्रमांक उरतोय की ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त आकृत्या दिसत आहे, कारण की 3 मध्ये पण 8 आकृत्या नाही आहे. 4 ह्या पर्यायामध्ये सुद्धा 8 आकृत्या आपल्याला या ठिकाणी दिसत नाही.
म्हणजे योग्य आणि आपला बरोबर जो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. अतिशय सोप्या प्रकारे हे प्रश्न आपल्याला सोडवता येऊन याचे मार्क मिळवणं सहज शक्य आहे. परंतु हे उदाहरणं तुम्हाला बघणं गरजेचं आहे. याचं निरीक्षण तुम्ही घरी करणं गरजेचं आहे. किंवा आपण परीक्षेमध्ये ज्यावेळेस सराव पेपर घेऊ, सराव पेपरमध्ये पण तुम्ही काळजीपूर्वक हे उदाहरणं सोडवायची. तर चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. बघा आता प्रश्न आकृती आणि प्रश्न आकृतीच्या खाली दिलेले 4 पर्याय. निरीक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. आता पहिल्या आकृतीमध्ये बघा जो छत्रीचा दांडा असतो त्याप्रमाणे एक आकृती दिसते. पहिल्या आकृतीमध्ये हा जो काही दांडा ह्या कोपऱ्यात आहे आणि पुढच्या आकृतीमध्ये तो इकडे गेलेला आहे ह्या कोपऱ्यामध्ये. सोबत बाणाचं जे काही चिन्ह आहे, बाणाची जी दिशा आहे ती पण लक्षात ठेवा. बरोबर बाणाची दिशा खालच्या बाजूने या कोपऱ्यात आला. पुढच्या आकृतीमध्ये पुन्हा तो 90 डिग्रीमध्येच फिरून या कोपऱ्यामध्ये आलेला आहे. आता प्रश्नचिन्ह जी आकृती आहे याचा अर्थ हा जो काही दांडा आहे अशा प्रकारे येईल या कोपऱ्यात आणि बाणाची दिशा बघा बरं का, बाणाची दिशा पण लक्षात ठेवा. बाण कसा दिसेल अशा प्रकारे बघा बरं. मग हा जो काही पर्याय या ठिकाणी एकच दिसतो आपल्याला, पर्याय क्रमांक 4, की ज्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की ही आकृती बरोबर या क्रमाने येईन. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता आपल्याला या ठिकाणी दिसते की आपण निरीक्षण जर केलं तर हे जे काही चुकीचं किंवा गुणाकाराचं चिन्ह दिसते इथं आहे, इथं आहे, याची काही जागा बदलली नाही. तीनही आकृत्यांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे तिथंच आहे, त्याची काही जागा बदललेली नाही आहे. म्हणून आपल्याला बाकीच्या चिन्हांचा इथं आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा बरं, त्रिकोण, त्यानंतर इथं हा काय स्टार आहे आणि एक चौकोन आहे. आता पुढच्या आकृतीत आपण निरीक्षण केलं तर हा चौकोन जो आहे तो आधी जातोय आणि नंतर त्याच्यामागं त्रिकोण आणि स्टार येतोय. म्हणजे बघा सिक्वेन्स काय झाली, चौकोन, त्रिकोण, स्टार. तिसरा पर्याय बघा, आता हा जो शेवटचा जो स्टार होता तो 1 नंबरला गेला. स्टार, चौकोन, त्रिकोण. म्हणजे पुढच्या पर्यायामध्ये हा जो शेवटी आलेला त्रिकोण कुठं होईल, वरती जाईल त्रिकोण, त्याच्यानंतर 2 नंबरला कोण येईल, स्टार येईल, आणि 3 नंबरला कोण येईल, चौकोन येईल, आणि गुणाकाराचं चिन्ह तर आहे तिथंच आहे. मग बघा बरं, असा पर्याय असलेला कोणता आहे, इथं आपल्याला पर्याय क्रमांक 2 याच्यामध्ये त्रिकोण, स्टार, चौकोन आणि गुणाकाराचं चिन्ह. अशा प्रकारे आपण अतिशय सोप्या पद्धतीने हे उदाहरणं सोडवू शकतो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता ह्या प्रश्नात जर आपण काळजीपूर्वक बघितलं, बघा बरं काय सिक्वेन्स आहे, पी क्यू, पी आणि क्यू दिसतोय, त्याच्यानंतर काय झालं, पी वाढला, पी क्यू पी. पुढच्यात पी क्यू पी क्यू. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी पी आणि क्यूच्या सिक्वेन्समध्ये एक एक घटक वाढत जातोय. इथं पी वाढला, इथं क्यू वाढला, म्हणजे शेवटच्या याच्यामध्ये हे 4 तर असणारच आहे, पी क्यू हे तर येतीलच. मग पी क्यू आणि शेवटी काय येईल, पी. मग असा पर्याय असणारा एकच या ठिकाणी बघा, पी क्यू पी. पर्याय क्रमांक 4चं निरीक्षण करा आणि याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येते की पी क्यूची सिरीज आहे आणि शेवटी पी जोडला गेलेला आहे. अतिशय सोपं असं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. चला पुढचा प्रश्न बघू. आता या आकृतीमध्ये बघा बरं काय दिसते. चला पहिल्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा याच्या आपण बाजू मोजून बघूया, 1 2 3 4 5 आणि 6 अशा प्रकारे 6 बाजू आहे त्याला. आणि ह्या 6 बाजूंचं त्यांनी काय केलेलं आहे, 6 रेषांमध्ये विभाजन केलं. याला मी थोडी झूम करतो म्हणजे तुम्हाला ती आकृती स्पष्टपणे दिसेल. दिसते बघा किती रेषा झाल्या, 3 आणि 3 6 रेषा आहे आणि 3 आणि 2 5 रेषा आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6
हा जो काय षटकोन आहे होता याच्या या 6 रेषा आणि 1 2 3 4 5 हा पंचकोन होता याच्या या 5 रेषा. मग अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हा चौकोन आणि त्रिकोण बघा बरं, चौकोनाच्या 4 रेषा कोणत्या पर्यायाचे, चौकोनाच्या 4 रेषा, चौकोनाच्या 4 रेषा आपल्याला पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी 3 जर बघितला, पर्याय क्रमांक 3चं जर आपण या ठिकाणी निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांकामध्ये या 4 रेषा कोणाच्या आहे, चौकोनाच्या, आणि या 3 रेषा कोणाच्या आहे, त्रिकोणाच्या. म्हणून या ठिकाणी जो काही योग्य पर्याय आहे, जो काही बरोबर उत्तर आपलं कोणतं राहणार आहे, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. तर बघा पोरांनो, आज आपण काही उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे. सोपे सोपे उदाहरणं या ठिकाणी मी काही घेतले आणि आपल्याला अशा प्रकारेच हळूहळू प्रॅक्टिस करून आपले जे काय आहे घटक थोडे थोडे पूर्ण करायचे आहे. आता तुमचं काम काय, तुम्ही पुस्तकामधून किंवा तुम्हाला जिथूनही प्रश्न मिळतील, इथं बंधन नाही आहे की तुम्ही हेच पुस्तक वापरलं पाहिजे. बुद्धिमत्तेसाठी इंटरनेटवरती पण बरेच प्रश्न आहे. त्यानंतर तुम्ही जर काही पुस्तक विकत घेतलं तर त्या पुस्तकामध्ये पण बरेच प्रश्न मिळतील आणि सराव करणे हा याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आहे. कोणतीही परीक्षेचा अभ्यास करताना सराव महत्त्वाचा आहे. म्हणून जास्तीत जास्त सराव करा आणि जी काही परीक्षा आपली यावर्षी होणार आहे त्याच्यात जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. तर ठीक आहे, अशा छोट्या छोट्या व्हिडिओजमधून मी तुम्हाला सगळे टॉपिक आपण या ठिकाणी घेणार आहेत. तर बाय, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.